मुंबईमधल्या आंदोलनासाठी मनोज जरांगे शिवनेरी किल्ल्यावरून मुंबईकडे रवाना। उद्याच्या मुंबईमधल्या आंदोलनावरती मनोज जरांगे ठाम। नाशिकच्या मनमाडमधून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना। आरक्षण न दिल्यास मंत्रालयाला घेराव घालू, मराठा बांधवांचा इशारा। नाशिकच्या नांदगावमधून मराठा बांधव मुंबईकडे रवाना। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये मराठा आंदोलकांची नियोजित बैठक। मुंबईमध्ये आंदोलनाला जाण्यासाठीच्या नियोजनाच्या संदर्भात बैठकीत चर्चा। नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्ये गावावरून आलेले मराठा बांधव दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। कांदा बटाटा मार्केटमध्ये लातूरवरून मराठा बांधव पोहोचले। आंदोलनाला एका दिवसाची परवानगी ही तर चेष्टा आहे, जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया। जाणून बुजून एका दिवसाची परवानगी दिली जाते, तुम्ही मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकला असतात, असंही जरांगेंचं वक्तव्य। सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही आता सुद्धा तयार आहोत, जरांगेंचं वक्तव्य। तुम्ही आमचे वैरी नाहीत, फक्त मराठा विरोधी भूमिका सोडा, जरांगेंची सरकारसोबतच्या चर्चेवर प्रतिक्रिया। जरांगेंशी चर्चा करायला तयार, मुंबईमध्ये समिती म्हणून मनोज जरांगेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार, जरांगेंना भेटून गैरसमज दूर करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालं, पदवीधर आमदार निरंजन डावखरेंची प्रतिक्रिया। नंतरच्या सरकारला ते आरक्षण टिकवता आलं नसल्याची डावखरेंची महाविकास आघाडीवर टीका। मराठ्यांनी सत्ता दिली आणि तुम्ही मराठ्यांचाच अपमान करताय, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। मराठा समाजाला टार्गेट केलं जातंय, जरांगेंचा सरकारवर निशाणा। फडणवीस मराठा समाजाचा अपमान करतायत, जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। फडणवीसांकडे अजूनही संधी आहे, संधीचं सोनं करा, जरांगेंचं वक्तव्य। कबुतरांसाठी आंदोलन करायला परवानगी मिळते, मग मराठ्यांना सुद्धा आंदोलनाचा अधिकार आहे, मनोज जरांगेंच्या मुंबईमधल्या आंदोलनावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या मोर्चाला भाजपचं बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर। मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस आणि उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर। जरांगेंकडून आझाद मैदान पोलिसांना हमीपत्र सादर। आंदोलनाच्या दरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन करणार, असं हमीपत्रामध्ये उल्लेख। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आझाद मैदानावरची सुरक्षा व्यवस्था वाढवली। आझाद मैदानावरती 1000 पोलिसांचा बंदोबस्त। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सेंट्रल रिझर्व्ह फोर्सची एक तुकडी आझाद मैदानामध्ये दाखल। दंगल सदृश परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा तैनात। मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती धाराशिवमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी। अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांच्याकडून मनाई आदेश। गणेशोत्सवामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निर्णय। ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण काढून ते आम्हाला द्या या भूमिकेचं आम्ही समर्थन करणार नाही, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांची प्रतिक्रिया। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची गणितं काहीशी बदलली आहेत आणि यानुसार नागपूर जिल्हा परिषदेमधील 57 सदस्यांच्या जागांपैकी ओबीसींना फक्त 17.54% म्हणजे 10 जागा मिळणार आहेत। बीडमधल्या आष्टी तालुक्यामधील देवस्थान इनामी जमिनीच्या घोटाळ्यामधून आमदार सुरेश धस यांचं नाव वगळलंय। पिंपळेश्वर विठोबा खंडोबा यांच्यासारख्या 7 देवस्थानांच्या इनाम जमिनी बेकायदेशीर खालसा करून हस्तांतरित केल्याच्या प्रकरणी दाखल गुन्ह्यामधून हे नाव वगळलं। पवार घराण्यामध्ये आजवर प्रत्येक काकानं पुतण्याला मदत केली आहे, किंबहुना पवार घराण्याची ती परंपरा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांचं इंदापूरमधल्या आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये वक्तव्य। इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर। सुदर्शन रेड्डी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतील। महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची भेट घेऊन मतदान करण्याची करणार विनंती। मुंबई उच्च न्यायालयामध्ये 14 अतिरिक्त न्यायाधीशांची मंजुरी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा निर्णय घेतलाय। सिद्धेश्वर ठोंबरे, रणजित सिंह भोसले, नंदेश देशपांडे यांच्यासोबत 14 जणांचा समावेश आहे।
गावठाणे वगळून नैना प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करा, तर नोंदणी महानिरीक्षकांनी अधिकृत बांधकामांची नोंदणी करावी. चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची सावनेर दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानकपणे भेट. यावेळेला अनेक दुय्यम निबंधक अधिकारी गैरहजर होते. अनेक रजिस्टर सुद्धा मेंटेन नसल्यामुळे बावनकुळेंनी संपूर्ण तपशील जाणून घेत चौकशीचे आदेश दिले. आमदार इद्रिस नायकवडी यांचा सरकारलाच घरचा आहेर. गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये तोडपाण्याचा उद्योग सुरू आहे. महाराष्ट्र बिहारप्रमाणे होण्याच्या मार्गावरती असल्याचंही वक्तव्य. सरकारनं कठोर पावलं उचलावेत अशी मागणी. कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार खड्डे असलेल्या महामार्गावरती टोल न घेता वाहनं सोडण्याची शिवसेनेची मागणी आहे. बीडमध्ये जागेच्या वादावरून मायलेकींसह तिघींना लोखंडी पाईप आणि सळईनं मारहाण करण्यात आली. 5 जणांच्या टोळक्यानं हा हल्ला केलाय. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. घराचं बांधकाम सुरू असलेल्या जागेवरून हा राडा झाला. उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनीमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. एक जण गंभीररित्या जखमी झालाय, तर दुसऱ्यावरती तलवारीनं हल्ला. कौटुंबिक वादामधून गोळीबार झाल्याची माहिती सध्या समोर येते. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. बाप्पाच्या आगमन मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या वादामधून एका तरुणावरती चाकूनं हल्ला करण्यात आलाय. कोल्हापूरच्या राजारामपुरीमधील 4थ्या गल्लीमधील ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. चाकू हल्ल्यामध्ये वाजिद जमादार नावाचा तरुण जखमी झालाय. उपचार सुरू आहेत. पत्नीच्या मदतीने मुलाकडून आईची हत्या. भांडणामध्ये मुलगा आणि पत्नीनं लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू. धाराशिवच्या लोहारा इथली घटना आहे. पती आणि पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल. हत्या करून रचला होता आत्महत्येचा बनाव. पोलीस तपासामधून उघड झालाय. मुंबईतल्या जोगेश्वरी पश्चिम गुलशन नगर परिसरामध्ये एमडी ड्रग्सच्या विरोधात कारवाई. 7,50,000चे एमडी ड्रग्ज जप्त. आरोपीला अटक. जळगाव पाळधी बायपासवरती ड्रोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू, 1 जखमी. पाळधी ते तरसोद बायपास महामार्गाचं उद्घाटन होण्याच्या आधीच हा भीषण अपघात झाला. भिवंडीच्या वंजारपट्टी नाक्यावरती नाशिकवरून आलेला 118 चाकांचा कंटेनर फसला होता. त्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी 1 तासाच्या अथक प्रयत्नांच्या नंतर कंटेनर बाहेर काढला आणि रस्ता मोकळा केलाय. आज मुसळधार पावसाची कोकण आणि घाटमाथ्यावरती शक्यता आहे. दरम्यान राज्यभरामध्ये गेल्या 24 तासात पाऊस बळींची संख्या 15वर पोहोचली आहे. वसई विरारमधील इमारत दुर्घटनेमधल्या 14 बळींचा यात समावेश आहे. बीडमधल्या धनेगाव इथल्या मांजरा प्रकल्पामधून सकाळी 10 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग दुपटीने वाढवण्यात आलाय. मांजरा नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. आठवड्याभराच्या विश्रांतीच्या नंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलंय. तेलंगणामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळमध्ये सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर हैदराबाद मार्गावरील पाटणबोरी इथला पूल पाण्याखाली गेलाय. वाहतूक ठप्प. नांदेडमध्ये जोरदार पावसामुळे नद्यांची पाण्याची पातळी वाढली. नांदेड ते मुखेड कोलंबी इथून जाणारा मार्ग पाण्याखाली गेलाय. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यामधल्या शिरसखोड पूल पाण्याखाली. वाहतुकीसाठी पूल बंद. मनूर, संगम, विळेगाव, बामणी या गावांचा संपर्क तुटला. लातूर जिल्ह्याच्या सीमेवरच्या धडकनाळ बोरगाव परिसरामध्ये पूरस्थिती. लेंडी नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी ओसरायच्या आतच पुन्हा एकदा तुफान पावसाचा कहर. परिसरामधील शेती आणि घरं पुन्हा एकदा पाण्याखाली गेली. लातूरच्या रेणापूर तालुक्यामधल्या भंडारवाडीमधला रेणापूर मध्यम प्रकल्प 87% क्षमतेनं भरलाय. पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. रेणा नदीमध्ये विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. तेलंगणामधल्या पुरामुळे नांदेडवरून जाणाऱ्या 11 गाड्या रद्द. काचीगुडा, नागरसोल, नरखेड, करीमनगरला जाणाऱ्या रेल्वे रद्द. तेलंगणामधल्या पुरामुळे रेल्वे ट्रॅकच्या खालचा भरणा वाहून गेलाय. दक्षिण मध्य रेल्वेला फटका. लातूरमधल्या भंडारवाडी इथल्या रेणा मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडले. नदीकाठावरच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. हिमाचल प्रदेशच्या मंडीमधील बनाला जवळ डोंगर कोसळलाय. काही वाहनं सुद्धा या डोंगराच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडल्याची भीती आहे. जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार. वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेमधील मृतांची संख्या 41वर. जम्मू उधमपूरमध्ये 115 वर्षामधील सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
विरारमधील इमारत दुर्घटनेमधील मृतांचा आकडा वाढला. दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू, 9 जखमींवरती वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. विरार पूर्व नारंगी बायपास रोडवरील विजयनगरमध्ये 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला. विरार इमारत दुर्घटनेच्या प्रकरणी इमारतीचं बांधकाम करणाऱ्या बिल्डरवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. नीतल गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांनी अटक केली आहे. पुणे जिल्ह्यामधल्या पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्र यायला सुरुवात झाली. आतापर्यंत एकूण 951 शेतकऱ्यांनी 1160 एकर जागेच्या संपादनाला मान्यता दिली आहे. ऋषीपंचमीच्या निमित्तानं नाशिकच्या गोदावरीच्या तीरावरती हजारो महिलांची गर्दी. ऋषीपंचमीची उपासना करत महिलांनी विधिवत पूजा केली आहे. आज संत गजानन महाराजांचा 115वा पुण्यतिथी सोहळा. शेकडो दिंड्या आणि लाखो भक्त शेगावमध्ये दाखल. ऋषीपंचमीच्या दिवशी साजरा केला जातो पुण्यतिथी सोहळा. कोल्हापूर सांगलीच्या पुराचं पाणी मराठवाड्यामध्ये आणायला हिरवा कंदील. जागतिक सल्लागार समितीकडून व्यवहार्यता अहवाल. 2 सप्टेंबरला पुढची बैठक. तर आशिया खंडामधील सर्वात मोठा 93 किलोमीटरचा पाणीसाठीचा बोगदा या प्रकल्पामध्ये असणार आहे. भारतामध्ये अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफवरून तणावाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदी जपान आणि चीनच्या दौऱ्यावर. चीनमध्ये होणाऱ्या SCO बैठकीमध्ये तर जपानसोबत होणाऱ्या 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेमध्ये ते सहभागी होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधल्या तणावाच्या नंतर केंद्र सरकारचं संरक्षण सज्जतेला प्राधान्य. सेनादल संरक्षण कंपन्यांनी युद्धाला सज्ज राहावं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सूचना. आठवडा, 2 महिने, 5 वर्षांच्याही युद्धाची तयारी ठेवा, अशा सूचना. अमेरिकेनं 50% कर लागू झाल्याच्या नंतर शेअर बाजारावरती परिणाम झालाय. शेअर बाजार 600 अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्ये 180 अंकांची घसरण झाली. गाझापट्टीमध्ये झालेल्या पत्रकारांच्या हत्येचा भारतानं निषेध केलाय. गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 5 पत्रकारांचा मृत्यू. उत्तर प्रदेशच्या औरिया जिल्ह्यामध्ये एका माकडानं चक्क पैशांचा पाऊस पाडला. एका शिक्षकानं मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवलेले 80,000 रुपये या माकडानं उधळले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बॉलिवूड कलाकारांच्या जाहिरातीला भुलून विकत घेतलेली कार ही खराब आणि धोकादायक. तक्रारीवरून शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणवरती गुन्हा दाखल. खरेदीच्या नंतर अल्पावधीतच वाहनामध्ये गंभीर तांत्रिक दोष. आज 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. आज 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. आनंदराव अडसूळ आणि शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन. सर्व कुटुंबियांनी मिळून बाप्पाची आरती केली आहे. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी नार्वेकरांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी. यावेळेला पत्नी आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांची उपस्थिती.